सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरू झालेली प्रक्रिया आताच उमेदवारी मिळते की नाही याचा अंदाज घेऊन इच्छुकांची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मात्र प्रचारास सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे, सुनीता सागर भोजने, शीतल शिवाजी ताकाटे, कोमल दिनेश जाधव, आशा पवार, कुलदीप उर्फ गुड्डू गवे, शिवा गाडे, निलेश गांगुर्डे यांनी आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता संयुक्तरित्या प्रचाराचे नारळ फोडले। पंचगावचे ग्रामदैवत मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून या इच्छुकांनी प्रभागातील मतदारांच्या गाठी भेटीही घेतल्या। केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर भोजने यांच्या सौभाग्यवती असलेल्या सुनीता भोजने या सामाजिक कार्यात अग्रेसर आहे। सागर भोजने यांनी स्वतः सामाजिक आणि धार्मिक कार्यात झोकून देत जनतेत मानाचे स्थान निर्माण केले। सुनीताताई देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करीत आहे। ॲडव्होकेट सुनील बोराडे यांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषविलेले, त्यामुळे ते अनुभवी आहेच, शिवाय जनतेतही पोहोचले। ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे। 2007 ते 2012 या काळात ते अपक्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते। अपेक्षांची गटनेते राहिलेली बोराडे यांनी विनायक पांडे आणि नैना घोलप यांना महापौर करण्यात मोलाची भूमिका बजावली होती। याच काळात त्यांनी नाशिक रोड प्रभाग समिती सभापती होण्याचाही मान मिळवला होता। कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवाजी ताकाटे यांनी प्रभागात अनेक सामाजिक कामे केली आहेत। महिलांसाठी खास नवरात्रोत्सवात दांडियाचं आयोजन, गणेशोत्सव, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तसेच स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, हरिओम सप्ताहाचे बचत गट असे अनेक कार्यक्रम दरवर्षी राबविले। कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून काढा वाटप केलाय। अनेक सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविलाय। त्यांच्या या काळात त्यांच्या सौभाग्यवती शीतल ताकाटे यांची सुद्धा मोलाची साथ दिली आहे। दरम्यान फाउंडेशनचे संस्थापक दिनेश जाधव हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे। फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम त्यांनी राबविले। याशिवाय श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा, श्री साईबाबा महाप्रसाद सोहळा, गणेशोत्सव आदी उपक्रमांचा त्यात समावेश आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी प्रशिक्षण शिबिर राबविले। या कामात जाधव यांना त्यांच्या सौभाग्यवती कोमल जाधव यांनी भक्कम साथ लाभली आहे। कोमलताई व्यवसायाने परिचारिका असल्याने त्यांचाही जनसंपर्क आहे। हे सारेच उमेदवार शिंदे गटाकडून लढण्यास इच्छुक आहे। इच्छुकांनी श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेश केलाय। यावेळी पंचक गावातील ग्रामस्थ, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, या परिसराचं ग्रामदैवत श्रीराम भक्त हनुमान रायाच्या चरणी श्रीफळ वाहून प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या प्रसंगी परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आमच्यावर त्यांनी जे प्रेम दाखवलं, हे प्रेम असंच कायम आमच्यावर राहावं अशी मी राम भक्त हनुमान रायाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रचंड मताने शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपण सर्वांनी विजयी करावं असं आवाहन मी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो। आणि आता हा सर्व आमचा इच्छुक उमेदवारांचा सर्व प्रवास प्रचाराचा आजपासून सुरू झालेला आहे। आपण आमचं सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक जेलरोड मधील 18 प्रभाग क्रमांकात प्रचाराचे आम्ही नारळ फोडलेला आहे। नारळ वाढून शिवसेनेचा झंझावात हा जेलरोड मध्ये आम्ही दाखवून देणार आहोत। सर्व माझ्या तुमच्या मार्फत सर्व जनतेला, सर्व मतदारांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या या सर्व उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून आणाल याची खात्री तुम्ही आम्हाला द्या। आम्ही विकास कामाच्या आधारावर या निवडणुकीला सामोरे जात आहोत। यामध्ये अ गटातून आमच्याकडून इच्छुक आहेत आमच्या कुलदीप गुड्डू गवई असतील, आमचे निलेश गांगुर्डे सर, शिवा गाडे, आमचे दिनेश भाऊ जाधव यांच्या पत्नी कोमल जाधव, आमच्या आशाताई पवार असतील, असे सगळेच आमचे इच्छुक अ गटातून आहेत। ब गटातून माझी पत्नी शीतल ताकाटे या इच्छुक आहेत। क गटातून सुनीता सागर भोजने हे इच्छुक आहेत आणि ड मधून आमचे सुनील अण्णा बोराडे
ते इच्छुक आहेत. आता लवकरच उमेदवारीची घोषणा होऊन आम्ही अधिकृतरित्या पक्षाचे चिन्ह घेऊन लवकरच प्रचाराला सुरुवात करू. तत्पूर्वी आजपासून आम्ही इथे प्रचाराचा नारळ फोडून शिवसेना पक्षाने आम्हाला जो आदेश दिला आहे त्यानुसार आम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नमस्कार, मी सौ सुनीता सागर भोजने प्रभाग क्रमांक 18 मधून जनरल महिला क उमेदवारी करत आहे. आमच्या सर्व पॅनलला तुम्ही सर्व नागरिकांनी, माझ्या प्रभागातील सगळे नागरिकांनी प्रचंड मतांनी विजय करावी अशी मी आशा बाळगते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचा पूर्ण पॅनल प्रचंड मतांनी विजय होईल अशी निश्चितच माझी खात्री आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कोमल दिनेश जाधव अनुसूचित जातीतून उमेदवारी करण्यास इच्छित करते. सर्वांनी आमच्या पॅनलला निवडून आणण्यासाठी मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शीतल शिवाजी ताकाटे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत आहे. आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणावं ही सगळ्यांना नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना पक्षाचा प्रचार शुभारंभाचा पंचगाव येथे शुभारंभ होत आहे. त्या निमित्ताने सुनील अण्णा बोराडे, सुनीताताई भोजने, शीतलताई टाकाटे आणि मी रोहित अनिल गाडे अनुसूचित जातीतून उमेदवारी करत आहे. सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो का आमच्या पाठीमागं बहुमताने उभे राहावं व आम्हाला प्रचंड मताने विजय करावं. आमची सर्वांची निशाणी आहे धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत. तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील. आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा. नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित.